कक्षामध्ये पाठवा. लाईव्ह स्कोर अपडेटसाठी थोडासा अडथळा निर्माण होतोय. त्या अनुषंगाने आपण आपला खेळाडू अथवा प्रेक्षक ज्यांना नावं माहीत असतील त्यांना पाठवायचं आहे. नक्कीच देवा टावरे भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी या स्पर्धेसाठी जेवणाची व्यवस्था 1 दिवसाची केली. तर बालचंद्र टावरे, कपिल चौधरी आणि संजयजी पाटील यांच्याकडून देखील आम्हाला आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. गोलंदाज संतोष, शॉट रनअपनी ओव्हर द विकेट, षटकातील पहिला चेंडू. अगदी चेंडूला स्क्वेअर कटच्या अंदाजानं खेळलाय. चेंडू चाललाय डीप थर्डमॅनला. जितो मामाचा प्रयत्न बघा. अगदी तिथे 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करीत होते. अखेरकार चेंडूनं सीमारेषा ओलांडलेली आहे. चौकार आलाय. पहिल्या चेंडूवर देवानंदनं चौकारानं आपलं अकाउंट ओपन केलंय. देवानंद जय गावदेव वर्णुकर संघाचा एक चांगला सलामी फलंदाज. 4 धावीने आपल्या स्वतःचा आणि संघाचा अकाउंट धावांचं त्यांनी ओपन केलेलं आहे. विरू पाटीलनं देखील या अध्यक्ष चषकामध्ये एसट्यांच्या मागे चांगली कामगिरी केली आहे. दिलीप मोरे असतील, जितू गवळी, इथे थोडीशी चुकी आणि चुकीला माफी नाही आहे. जिथे 1 होती तिथे 2 धावा कंप्लीट केलेत. धावसंख्या 6. गुरुदत्त चौटाईरवा क्रीडानगरी मानकोली येथून आपण पाहतोय नवीन 40+ क्रिकेट संघटना भिवंडी आयोजित अध्यक्ष चषक 2024 ची ही दुसरी रात्र. संतोष ओव्हर द विकेट न देवानंदच्यासाठी हा चेंडू देखील अगदी पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला भेदवून काढलाय. चेंडू चालला डीप कव्हर पॉइंट रिझन मध्ये. 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट. चांगली फलंदाजी. अगदी प्रत्येक चेंडू व्यवस्थितरित्या बॅटवर घेताना आपण पाहतो फलंदाज देवानंद. 3 मध्ये 10. सुरुवात चांगली आहे. बघूया हवी संघनायक म्हणून काहीतरी आपल्या सहकारी गोलंदाजासाठी कानमंत्र घेऊन गेलेले आहेत. 3 चेंडूमध्ये 10 आलेत. सुरुवात चांगली आहे. जय गावदेव वर्णुकर संघाकडे गोलंदाजी युनिट खूप चांगले आहे. इथे चेंडूला ऑन साईडला टर्न केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. अगदी स्क्वेअरलेग पंचांच्या बाजूनं चेंडूला अडवलाय. बघता बघता 1 होती तिथे 2 धावा पूर्ण केली आहेत आणि धावसंख्या पोहोचलेली आहे ती 12 अंकावर. चौकार 2 चौकार 2 असं पहिल्या ओव्हरमध्ये आपण संतोषच्या धावा पाहतोय. बघूया पुढील चेंडू. इथे देखील चेंडूला चांगलं स्क्वेअर कट केलं होतं. अगदी लेट कट म्हटलं तरी भावगं ठरणार नाहीये. चेंडूची लाईन अँड लेंथ चांगल्या पद्धतीने ओळखतायत फलंदाज देवानंद. 13 धावा लागलेत. 5 चेंडूमध्ये 13 धावा या देवानंदच्या बॅटमधून आलेत. बघूया बजरंग दिलीप आहेत. इथे हा चेंडू काहीसा दिशहीन पाहायला मिळतोय की काय. चांगला प्रयत्न होता. चांगला प्रयत्न इथे आपण पाहिलाय. एक सिंगल आणि एक वाईट अशा अतिरिक्त 2 धावा या चेंडूवर आलेल्या आहे. विरू पाटीलचं कौतुक करावं लागेल. पायानी का होईना मात्र लेगस्टिकवरचा चेंडू त्यांनी अडवला होता. 2 धावा आलेत. धावसंख्या 15 वर धावून पोहोचलेली आहे. चांगला चेंडू. चांगलं यष्टिरक्षण. यष्ट्यांच्या मागे विरू पाटील कडून डॉट बॉलची समाप्ती. 1 ओव्हर बिनबाद 15.
अमन येतोय. पुढील दोन्ही संघनायक आपण तयार आहात. स्वयंभू स्पोर्ट पायगाव आणि जय बजरंग गोरसई या स्पर्धेची पहिली 50 जितू गवळीच्या नावावर पहिली विकेट हॅट्रिक संजय मनेरा एवन जोडी सिद्धिविनायक अंजूर आणि दुसरी विकेट हॅट्रिक न्यू तुफान पिंपलास घनश्याम भोईरच्या नावावर. आणि सर्वात मोठी धावसंख्या अध्यक्ष चषकाची स्वराज्य स्पोर्ट कशेली संघाच्या नावी आज राहिलेले 81. इथे 3 धावा पूर्ण केलेत. विजय याने अगदी स्टंपला हिट करण्याचा प्रयत्न केला होता. 3 धावा या चेंडूवर आलेत. धावसंख्या पोचली होती 18. 15 + 3 7 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 18 धावा लागलेत. चांगली टोटल आहे. येणाऱ्या फलंदाजीमध्ये अशोक पाटील, दीपक पाटील, यशवंत पाटील, पप्प्या काबूकर अशी चांगली बॅटिंग लाईनअप वडनगर संघाकडे आहे. चेंडूला अगदी स्ट्रोक सिपच्या अंदाजाने वीरू पाटील नाराज आहेत. काय फटका केले ते देवानंद. कमालीची ताकद या फटक्याच्या मागे झोकली होती. सुरेख टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या 18 वरून 24 वर पोहोचलेली आहे. प्रत्येक चेंडूचा आपण जर गणित केलं तर 8 चेंडूमध्ये 24 आलेत म्हणजे 8 त्रिक 24 चांगली टोटल. इथे देखील चेंडूला अगदी हलक्या हातानं पुश केलाय. बघूया इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू मयूरनं उचलून फेकलाय. आता फलंदाज देवानंद. धावचीत बाद. पहिलं विकेट सांगिकेश वरलदेवी जॉली स्पोर्ट कामातदार संघाने देवानंदला धावचीत बाद केलेली आहे. मयूरचं कौतुक करावं लागेल आणि यष्टरक्षक वीरू पाटीलचं देखील चांगला थ्रो जज केला आणि एक चांगला फलंदाज ज्याच्या बॅटमधून सातत्याने आपण धावा पाहत होतो देवानंदला बाद केली आहे. बाद होण्यापूर्वी 8 चेंडूमध्ये 20 धावांची मौल्यवान केली त्यांनी साकारलेली आहे. 8 चेंडूमध्ये 20, 2 चौकार 1 षटकार. युनिट नंबर 3 वर आलाय पप्प्या काबूकर. पप्प्या काबूकर पहिल्या सामन्यातून अगदी लवकर बाद झाला होता. बघूया या सामन्यातून अशा अपेक्षा असतील. सध्या संघनायकाची जबाबदारी ज्ञानेश्वर चिकनी याच्या खांद्यावर आहे. 9 चेंडू 25 धावा. 25 धावांची भागीदारी दिलीप आणि देवानंद या सलामीवीरांनी केलेली आहे. बघूया पप्प्या काबूकर पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. एक उंचपुरा असा खेळाडू. पहिला चेंडू अगदी खोदून काढलाय. एका टप्प्याने चेंडू गुरुदत्त स्टँड समोर सेफ लाईन होतोय. जबरदस्त ताकदवान फटका आपण पाहिलाय. 29 या अंकावर धावसंख्या पोहोचली आहे. नक्कीच योगेश चिकनी, अशोक पाटील सारखे चांगले गोलंदाज आहेत. बजरंग धावसंख्या चांगली आहे. पहिल्या 11-10 चेंडूमध्ये 29. इथे देखील चांगला फटका क्षेत्ररक्षक. इथे दुसरी धाव अपूर्ण. फलंदाज दिलीप धावचीत बाद. 30 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज धावचीत बाद होतोय. आतापर्यंत दोन्ही फलंदाज हे धावचीत बाद झालेले आहेत. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. प्रताप पाटील साहेबांच्या आणि घनीशदा किनी यांच्या संकल्पनेतून ही साकारलेली स्पर्धा. प्रताप पाटील साहेबांकडून या स्पर्धेमध्ये अंतिम विजेत्या संघास बाईक बक्षीस दिली जाणार आहे. नक्कीच पहिली स्पर्धा आपण रानालच्या मायभूमीमध्ये पाहिली होती. प्रताप पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष चषक, त्यानंतर संघटनेच्या माध्यमातून दुसरा अध्यक्ष चषकाचं आयोजन गणेशदा किनी यांच्या माध्यमातून पाहतोय. गुरुदत्त चौथ्यावा
केडानगरी मानकुली इथून वेलकम संतोषजी घोटकर, ज्ञानेश्वर म्हात्रे आणि संजय भुईर. संतोष घोटकर हे व्यवसायाने वकील आहेत. जय बजरंग गोरसे हे संघाकडून 40+ क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला फटका इथे शत्रक्षक होते मात्र गॅप मधून चेंडू चाललाय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. काय ताकद न ताकद पप्प्या काबूकरच्या बॅट मधून हा षटकार आला आणि धावसंख्येला चांगला आकार आलाय. 36 टोटल. 18च्या सरासरीनं 2 ओव्हरमध्ये 36 आलेत. या सरासरीने जर धावा आल्या तर 70+ टोटल आपल्याला पाहायला मिळेल. बघूया थोडंसं चिंतेचं वातावरण चर्चा करायला भाग पाडलाय जॉली स्पोर्ट कामतगार संघाच्या खेळाडूंना. देवानंदनं 20 धावांचं योगदान, दिलीपनं 3, पप्पे काबोरके गेलतोय 3 चेंडूमध्ये 11 ओव्हर. तर दीपक पाटीलला खातं खोलायचंय. स्वतः संघाचा संघनायक आवी बॉलिंग ट्रॅकवर येतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 15, दुसऱ्या ओव्हरमध्ये 21. दोन्ही गोलंदाजाने मात्र कुठलेही सांघिक यश मिळवता आलं नव्हतं. 2 फलंदाज जे बाद झालेत ते धावचीत बाद झालेले आहेत. ज्ञानेश्वर चिकणे सर अध्यक्ष चषकासाठी त्यांची जय गावदेव वडनगर संघाकडून संघनायक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. नक्कीच ज्ञानेश्वर चिकणे सरांना अध्यक्ष चषक लक्की राहिलाय. राणाला ते आपण पाहिलं होतं. अगदी सामनावीर हे पारितोषिक त्यांनी पटकावलं होतं. आवी ओव्हर नंबर 3. इथे चेंडूला दीपक पाटीलनं अगदी 20 मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र चांगली कॉलिंग पप्प्या काबूकरची. 2 धावा पूर्ण केलेत. 2 धावेने संघाची टोटल पोचली 38 वर. चांगली टोटल 13 चेंडूमध्ये 38. अजून 8 विकेट हातामध्ये आहेत आणि 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आवीचा चेंडू पोल केलाय. पॉवरफुल नाहीये. चेंडू सेफ लाईन होतोय. 2 धावा इथे या चेंडूवर आलेली आहेत. 2 धावेने संघाची टोटल पोचली ती 4-0 40. स्वयंभू स्पोर्ट पायगाव आणि जय बजरंग गोरसी संघनायक तयार. आपण बालचंद्र टावरे आणि कपिलजी चौधरी माझे उपसरपंच ग्रामपंचायत पूर्ण. इथे हा चेंडू देखील अगदी कॉर्नर रिजनला ट्रॅव्हल होतोय. इथे देखील 2 धावा मिळतील. पहिला सामना जरी गमावला तरी मात्र दुसऱ्या सामन्यातून अगदी सुरुवात चांगली आहे. पहिला सामना आज नंदकिशोर खारबाव या संघाबरोबर जय गावदेव वडनगर संघ पराभूत झालाय. इथे इनसाइड आउटचा फटका आपण पाहतोय. बघूया या चेंडूवर देखील 2 धावा पूर्ण करताना दोन्ही फलंदाज. आवीच्या 3ऱ्या ओव्हरमध्ये सलगच्या 4 चेंडूंवर 4 दुहेरी धावा दीपक पाटीलनं बनवलेले आहेत. 4-4 44 धावसंख्या. इथे देखील चेंडूला अगदी स्टेट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. लॉंग अँड लॉंग ऑफच्या मध्ये चेंडूला अडवला. हाता पप्प्या काबूकरनं नकार दिलाय. 45 धावा 17 चेंडूमध्ये 45. अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 50 की 60. चांगला चेंडू स्विंग अँड मिस. अपील विरू पाटीलचे अपील अजूनही सुरू आहे. पंच सहमत नाही आहेत. मेन पंच सुनील म्हात्रे आणि स्क्वेअर लेग पंच भाऊ पाटील. 3 ओव्हर 2 बाद
45. 15च्या सरासरीनं 45 धावा आलेत. शेवटचा आणि अंतिम चौथ्या ओव्हर घेऊन बघूया गोलंदाजीतील प्रकाशांना प्रकाश टाकावा लागेल. 15 पेक्षा कमी धावा इथे खर्च करावे लागतील, अन्यथा मोठ्या धावसंख्येला ज्वाली कामतगर संघाला सामोरे जावं लागेल. चला विकास मुकादम स्वयंभूस्फोट पायगाव संघाचे संघनायक आणि जय बजरंग घोरसी संघाचे संघनायक गणेश केने तयार आहे. आपण ते चांगला फटका आपण पाहतोय. अगदी 2 खेळाडूंच्या मधून चेंडू चाललाय सीमापार, चौकार. 49 हा आकडा जय गावदेव वडनगर संघाच्या फलकावर लागलेला आहे. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. दीपक पाटील, अजून अशोक पाटील, यशवंत पाटील या फलंदाजांचं येणं बाकी आहे. फक्त 5 चेंडू. हा लॉ फुलटो चेंडू होता. अगदी चेंडू हवेच्या दिशेने जातोय. चेंडूला स्टॉप केलाय. दुसरी धाव पप्प्या काबूकरनं पूर्ण केलेली आहे. 51 धावा लागलेल्या आहेत. दीपक पाटीलने देखील या सामन्यातून चांगली फलंदाजी केलेली आहे. 5 वेळा दुहेरी, 1 सिंगल, 1 चौकार अशा 15 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. हा फटका देखील चांगला आहे. मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहेत, मात्र बनतील प्रेक्षक. चेंडू सीमा पार, चौकार. डबल 5. 55 धावा. पहिल्या सामन्यामध्ये जे आपण गोलंदाजी पाहिलाय वडनगर संघाची, तशी जर गोलंदाजी इथे झाली तर नक्कीच ज्वाली कामतगर संघ अडचणीत येऊ शकेल. 55 धावा लागलेत. प्रकाश याचा चौथा चेंडू आपण पाहतोय. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू अगदी कव्हर पॉइंट रिजनला अडवला जातोय. 2 धावा इथे अपूर्ण. फलंदाज दीपक पाटील, धावचीत बाद. 56 धावा. तिसरा फलंदाज हा देखील धावचीत बाद झालाय. नक्कीच आमचे आर के महाराज नेहमीच क्रिकेटच्या जेव्हा इथे स्पर्धा होते तेव्हा त्यांची उपस्थिती आम्हाला नेहमी लागते. क्रिकेटवर त्यांचा अपार प्रेम आहे. हरिभक्त परायण आहेत. गुरुदत्त संप्रदाय सेवा हरिपाठ मंडळाचे ते सदस्य देखील आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व. नवीन फलंदाज यशवंत पाटील. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 56 धावा लागलेल्या आहेत. चला पुढील दोन्ही संघाचे संघनायक. शेवटचा आणि अंतिम पुकार आहे. पायगाव आणि गोरसई, विकास मुकादम आणि गणेश केने. 11:51 झालेली आहेत. 1:53 आपण आज पहिला चेंडू टाकलेला आहे. एक सिंगल धाव. चांगला थ्रो. इथे कॉलिंग खराब. फलंदाज बाद. पप्प्या काबूकर. 57 धावा झालेत. आता म्हटलं शेवटचा चेंडू खेळण्यासाठी अशोक पाटील येतील की बघूया अजून कुठला फलंदाज येईल. पप्प्या काबूरकरकडे स्ट्राईक होती. इथे फलंदाज यशवंत पाटीलला बाद केलेला आहे. चला नवीन फलंदाज अशोक पाटील आलेत. शेवटचा चेंडू या इनिंगचा शिल्लक आहे आणि अशोक पाटील हे वडनगर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आहेत. ते चांगला फटका आपण पाहतोय अशोक पाटीलच्या बॅटमधून. मात्र तिथे खेळाडू उपस्थित आहेत. मिळतील फक्त 2 धावा आणि 2 धावींनी इथे पहिल्या इनिंगची समाप्ती झाली आहे. धावा बनवल्यात
59 आणि बरोबर 15च्या सरासरीनं 60 धावांचं लक्ष आहे ज्वाली कामतगर संघासमोर. आपण जाऊया पुढील सामन्याची नाणेफेकी करूया. दोन्ही संघनायक वेलकम विकास मुकादम, जय बजरंग गोरसई, गणेश केने आपण यायचं आहे मान्यवर कक्षामधून. मी हरिभक्त परायण रमेश कदम माली या माऊलींना विनंती करतोय आपले शुभ हस्ते आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करूया. जय बजरंग गोरसई संघनायक, संतोष घोटकर, गणेश केने या लगेच आपण. चला गणेशजी केने जरा स्पीडअप करा. या विकास मुकादम आमचे आर के महाराज आपलं देखील स्वागत आहे. जय बजरंग गोरसई संघाने पहिला सामना गमावलाय तर याउलट स्वयंभू स्फोट पायगाव संघाने रात्री जयदुर्ग सुरी या संघाला पराभूत केलेला आहे. दोन्ही संघनायकांना पुन्हा एकदा आम्ही सांगू इच्छितो नाण्याची बाजू अध्यक्ष चषक आणि नवीन 40+ कोण आवाज देईल. विकास मुकादम काय म्हणणं आहे. नवीन 40+ महाराज आपण नाणेफेकी उडवायची. नवीन 40+ ची कॉल आहे आणि नवीन 40+ झालेला आहे. आपलं खूप खूप स्वागत आणि आभार. आपण पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये जाऊन मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची. विकास मुकादम आपण जे मागितलंय तेच आपल्याला मिळालेले आहे. काय निर्णय असेल. क्षेत्ररक्षण करताय. नक्कीच रात्रीचा आपण पहिला सामना जयदुर्ग सुरेश संघाबरोबर केलेत आणि या स्पर्धेची पहिली 50 जितू गवलीनं कोरलेली आहे. या सामन्यातून कोणाकडून जास्त अपेक्षा आहेत. या सामन्यातून दीपक मडवीकडून जास्त अपेक्षा आहेत. कसं वाटलं स्पर्धेचं आयोजन नियोजन. खूप सुंदर एकदम आयोजन. सध्याचा आपण विचार केला तर दीपक मडवी दुसरी स्पर्धा खेळतोय. फलंदाजीतून फारशी चांगली कामगिरी होत नाहीये. गोलंदाजी चांगली होते. कुठे दीपक मडवीच्या चुका होत आहेत. रात्री त्याच्यासाठी 1 तास मीटिंग झाली आमची दोघांची आणि खूप त्याला समजून सांगितलं की तुझा नैसर्गिक खेळ एकदम फाईट खेळ आणि स्पीडमध्ये खेळ. मला तरी वाटतं गोडसे संघावर आज दीपक मडवीकडून चांगली बॅटिंगची अपेक्षा आहे. नक्कीच आपल्याला शुभेच्छा आहेत. गणेश केने नाणेफेकी गमावलेली आहे. प्रथम फलंदाजी आलेली आहे. आपण नाणेफेकी जिंकल्याची तर काय निर्णय. आम्ही फलंदाजीच घेणार आहोत. म्हणजे आपल्या मनासारखा निर्णय मिळालेला आहे. पहिला सामना गमावलाय. हा सामना आपल्यासाठी ग्रुपमधून खूप महत्वाचा आहे. या सामन्यातून कोणाकडून जास्त अपेक्षा असतील. आमचे बॉलर 2 बॉलरांनी मार खाल्ला. त्यांच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्यांनी या मॅचमध्ये त्या पूर्ण कराव्या अशी माझी इच्छा आहे. नक्कीच गोरसाई संघ म्हटलं की हेवन जोडीचं हेवन शो केलंय आणि त्यानंतर अध्यक्ष चषकाचा हेवन शो खेळतोय. कसं वाटलं स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेचं आयोजन पहिल्यांदाच नाईट टुर्नामेंट आणि नवीन आमचा संघसुद्धा नवीन आहे आणि नवीन संघटनेमध्ये आम्ही प्रवेश केला आणि अध्यक्ष साहेब आणि संस्थापक अध्यक्ष साहेबांचे मनापासून धन्यवाद की त्यांनी आम्हाला त्यांच्या कुटुंबात स्थान दिले. वा क्या बात आहे. हे होते गणेश केने आणि हे विकास मुकादम. तर टॉस बॉक्समधून न्यूज आहे नाणेफेकी जिंकले स्वयंभू स्फोट पायगाव संघाने आणि प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे जय बजरंग गोरसे संघाला. ऐकूया आपण चालू सामन्याचं दुसरं सत्र आमचे परममित्र सुनील शेळके सरांचा. ऐकूया एक दमदार आवाज. धन्यवाद.
धन्यवाद कायराम केणी सर. पहिलं सत्र संपलंय, ज्यामध्ये धावपलकर धाबा जोडल्या गेलेल्या आहेत जयगाव वडूनगर संघाच्या वतीने. त्या म्हणजेच 59 आणि 60 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे. 15.00 ची धावगती इथे राखावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या संघाला, अर्थात ज्वाली स्पोर्ट्स कामतघर या संघाला. ज्ञानेश्वर चिकणे यांच्याबरोबर आम्ही या अगोदर संवाद साधला होता, ज्यावेळेस ते कर्णधार म्हणून नाणेफेकीसाठी आले होते. त्यावेळेस त्यांनी ज्या चुकांकडे खरं तर आपल्याला विचार करण्यासाठी प्रवृत्त केलं होतं किंवा विचाराधीन ज्या चुका होत्या त्या इथे बाजूला सारून चांगली फलंदाजी केलेली आहे. पाहायचं आता गोलंदाजीमध्ये कशी चुणूक त्यांना तिकडे दाखवता येईल. 60 धावा ते डिफेंड करतील की नाही हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. आजचा दिवस संपूर्ण आपल्या महाराष्ट्र राज्यात, संपूर्ण भारतवर्षात, त्याचबरोबर संपूर्ण विश्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव झालेला आपण पाहिला. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. खरं तर शिवाजी हा शब्द तुम्ही जर उलटा वाचला तर तिथे जीवाशी अशा पद्धतीचा एक शब्द तयार होतो. आपला संपूर्ण आयुष्यभर आपल्या जीवाशी लढून जनतेसाठी कल्याणकारी स्वराज्याची ज्यांनी निर्मिती केली असे एक आदर्श राजे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. खरं तर असं म्हटलं जातं, बाबर असेल, हुमायून असेल, अकबर असेल, जहांगीर, शहाजहा, औरंगजेब अशा मोगलांच्या जवळजवळ 6 पिढ्या खरं तर तिकडे खर्ची झाल्या होत्या. जयंतजी माई साहेब या स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीने बायसिकल स्पॉन्सर्ड केलेली आहे क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत. विनंती असेल मुख्य व्यासपीठाशी आपण येऊन स्थानापन्न व्हा आणि ते झालेले सुद्धा आहे. तुमचं स्वागत आहे. यस, मागच्या बाजूने सूचना आली होती. यावेळेचा फटका अत्यंत चांगला आहे, पायांमधून लॉफ्ट केलेल्या बॅट आणि पॅड मध्ये असलेल्या चेंडूला इथे बॉटम हँडच्या ताकदीचा चांगला वापर करत असताना पाठवलेला आहे काऊ कॉर्नर रिजन सीमारेषेच्या वरून षटकार. या पद्धतीच्या फटक्यांची खरं तर गरज आहे. मोगलांना जवळजवळ 6 पिढ्या खर्च कराव्या लागल्या त्यांचं साम्राज्य निर्माण करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी एका पिढीमध्येच खरं तर त्या सगळ्यांचं काम तमाम करत असताना स्वराज्याची निर्मिती केली होती. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं वर्णन करण्यासाठी शब्द हे माध्यम अपूर्ण पडेल. आपला शत्रू प्रतिस्पर्धी कितीही बलाढ्य आणि बळवान जरी असेल तरी आपण आपल्या ताकदीनिशी कसं लढावं या पद्धतीचा चांगला संदेश खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यामुळे आपल्याला मिळत असतो आणि त्यातून फार मोठी प्रेरणा मिळत असते. पहिल्या चेंडूवर खरं तर महानंद पाटील यांनी निर्धाव चेंडू फेकला होता. दुसरा चेंडू निर्धाव आला होता, परंतु त्यानंतर फलंदाजाने त्याचा इंटेंट शो करत असता वीरूने एक वीर रस प्रदान करत असताना षटकार दाखवला. त्यानंतर आलेली ही एक धाव आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्यावेळेस एखाद्या लीग स्पर्धेमध्ये तुम्ही पहिला सामना पराभूत होता त्यातून तुम्हाला खूप काही धडे शिकायचे असतात आणि त्यानंतर मग तुमचं प्लॅनिंग अधिक स्ट्रॉंग बनवायचं असतं. तेच बनवलं जयगाव वडूनगर संघाने. पप्प्या काबूकर यांची फलंदाजी चांगली आली. हा फटका सुद्धा अत्यंत चांगला आहे. 45 कॅटेगरीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. या अगोदर बिरूचा बॉटम हँडचा वापर आपण पाहिला आणि त्याच पावलावर पाऊल ठेवत असताना अवी हे सुद्धा कुठेही कमी नाहीत. अवीने पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका खेळला इन फ्रंट ऑफ द विकेट. बॉलरच्या डोक्यावरून चेंडूला प्लेस केलं आणि महानंद पाटीलचा जो अनुभव आहे तो अनुभव काउंटर करत असताना तुम्ही जर असे फटके मारता तर तुमच्या फलंदाजीमध्ये दम आहे असं म्हणायला हरकत नाही. 13 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. 15.00 ची धावगती, धावांची सरासरी इथे राखावी लागेल सामना जिंकण्यासाठी, कारण 60 धावा बनवायच्या आहेत. 40+ क्रिकेटला ज्यावेळेस सुरुवात झाली होती काही वर्षांपूर्वी त्यावेळेस मला असं वाटतं निर्धारित 4 षटकांमध्ये 22, 23, 24, 30 धावा, 32 धावा या पुरेशा असायच्या ज्ञानेश्वर, परंतु अलीकडे त्याचा आलेख फार उंचावलेला आहे. शॉर्ट आर्म फुलचा फटका फलंदाज इथे खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीपमध्ये उपस्थित आहे. चेंडू अडवतायत, त्यानंतर फेकी केली जाईल. एक धाव दरम्यान इकडे मिळेल. चांगलं क्रिकेट दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत दाखवलेलं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी आलेल्या 2 फलंदाजांमध्ये अथवा कोणत्याही क्रमांकासाठी आलेल्या फलंदाजांमध्ये कोऑर्डिनेशन चांगलं असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर कधी कधी
एखाद्या फलंदाजाचा एखादा दिवस चांगला असू शकतो, एखाद्या फलंदाजाचा एखादा दिवस वाईट असू शकतो. हे सगळं तुम्हाला ऍसेस करता आलं पाहिजे. पहिलं षटक संपलंय. सरासरी धावसंख्येच्या अगदी जवळपास जाऊन संघ थांबलेला आहे. ज्वारी स्पोर्ट्स कामतगर 14 धावा त्याने धावपलकावर जोडलेले आहेत. वेच्या बाबतीत आपल्याला इथे गांभीर्य राखावं लागेल. गोलंदाजी करणारा संघ अर्थात जय गावदेव वडूनवगर. लगेचच आपण दुसरं षटक आपलं इथे सुरू करूया. पाहिजे दुसऱ्या षटकाची जबाबदारी कोणत्या गोलंदाजाकडे इथे दिली जाईल. क्षेत्ररक्षणाची रचना इथे पूर्ववत केली जात आहे. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सन्मान्य संस्थापक अध्यक्ष यांची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेच्या दुसऱ्या रजनीमध्येही मिळाली होती आणि आपल्यातून ते रजा घेत आहेत. साहेब, आपण आपला अमूल्य वेळ खर्च करत असताना या मुख्य व्यासपीठाची शोभा वृद्धिंगत केली आणि ज्या वेळेस साहेबांचं आगमन होतं त्या वेळेस फार मोठी सकारात्मक ऊर्जा ते आपल्या बरोबर घेऊन येत असतात. अत्यंत हसरा अशा पद्धतीचा त्यांचा चेहरा, त्याचबरोबर आगरी उद्योजक म्हणून त्यांना मिळालेली वर्णी, ह्या सगळ्या गोष्टी बरोबर घेऊन चालत असताना नवीन 40+ क्रिकेट संघटनेला त्यांनी आपल्या कुटुंबाप्रमाणे सांभाळलेलं आहे. अशोक पाटील क्रमांक 2चं षटक घेऊन इथे येत असलेले आपण पाहू शकाल. त्यांच्या समवेत पंकजी पाटील, त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र रिग्नेश आणि इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. यावेळेस फटका फसला. क्षेत्ररक्षक फार दूरवर आहेत. चेंडूपर्यंत पोहोचतील का? प्रयत्न तर फार मोठा केला, परंतु अंतिमचा चेंडू त्यांच्या समोर जाऊन जमिनीवर आदळला. एक टप्पा घेत असताना इथे क्षेत्ररक्षण झालं, फेकी झाली. 2 धावा दरम्यान मिळालेल्या आपण पाहिलेल्या आहेत. दोन्ही फलंदाजांकडे एक क्षमता आहे चौकार षटकार खेचण्याची, मारण्याची. त्याचमुळे इथे फलंदाजाला धावबाद होण्याचं जे चित्र बऱ्याचदा आपण बघतो प्लॅनिंग वाईज, ते कदाचित ज्ञानेश्वर आपल्याला पाहायला मिळणार नाही, कारण हे दोन्ही फलंदाज धाकड फलंदाज आहेत. परंतु 60 धावा त्यांना बनवायचे आहेत. ही सुद्धा या सामन्यातील अगतिकता आहे. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुलचा फटका दरम्यान इकडे फलंदाज खेळत आहेत. इन फ्रंट ऑफ दी विकेट या अगोदरचे 2 फटके आपण पाहिले होते आणि त्यातून खरं तर शिकलेले आहेत गोलंदाज अशोक. महानंद पाटीलच्या विरोधात ते 2 फटके आले होते, परंतु चांगले गोलंदाज कोण आहेत, या अगोदरच्या गोलंदाजांनी कशा पद्धतीने गोलंदाजी केलेली आहे, त्यांच्याकडून कशा चुका झालेल्या आहेत किंवा फलंदाज कसे खेळतात, ह्या गोष्टीचं आकलन तुम्हाला योग्य वेळेवर करता आलं पाहिजे. यावेळेस पूल केलेला आहे. हा चेंडू खराब आणि या पद्धतीचे चेंडू तुम्ही वारंवार हाताळले तर वारंवार तुम्हाला तुमच्या क्षेत्ररक्षकांना सीमारेषेच्या पलीकडे जाऊन चेंडू आणावे लागतील. हा फटका आणखी एक मोठा प्रहार षटकार. नववा चेंडू दरम्यान इथे फेकला गेला होता आणि 9 चेंडूंमध्ये आतापर्यंत 3 षटकार आलेले आपण पाहिलेले आहे. धावपळक इथे द्रुत गतीने पुढे चाललेला आहे. 23 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. ज्ञानेश्वर चिकणे सर, हा चेंडू लवकरात लवकर तुम्ही सुपूर्द करा. यस रिग्नेश, पुन्हा एकदा तुम्हाला आम्ही इन्व्हाइट करू. तुम्ही या आमच्या मुख्य व्यासपीठाशी पुन्हा एकदा उद्याच्या सत्रामध्ये हजर व्हा, तुमची उपस्थिती द्या. फुलटा चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळत आहे क्षेत्ररक्षक महानंद. चांगली कामगिरी. दुसरी धाव इथे खरं तर थोडी कठीण वाटत होती, जोखीम असलेली वाटत होती, परंतु फेकी आली. त्यानंतर चेंडू थोडा तिकडे पॉज झाला, अधिक उंच उडाला, त्याचमुळे दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. अभि याने डेंजर एंडला धावत असताना 25 धावा याचबरोबर धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. चांगलं क्रिकेट दोन्ही संघांनी आतापर्यंत दाखवलेलं आहे. अतिरिक्त धावा बनवायचे हा कोणताही दबाव इथे फलंदाजांवर पाहायला मिळत नाही. उजवेष्टीच्या बाहेर शटल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजाने फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न केला, परंतु अशातच ट्रीम लाईन ओलांडलेली आहे चेंडूने आणि पंचाने हे हेरलं. त्याचबरोबर पंच आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू पंचाने वाईड घोषित केला. एक अवांतर धाव धावपलकावर जोडली जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर ते आहेत 26-26. पुन्हा एकदा समोर ठेवलेला चेंडू. या डावाची सुरुवात याच पद्धतीच्या फटक्याने केली होती फलंदाज वीरू या फलंदाजाने आणि तोच चेंडू तिकडे त्यांच्या समोर त्यांना मिळाला आणि त्या चेंडूचा पुन्हा एकदा तसाच खरपूस समाचार इथे फलंदाज वीरूने घेतलेला आहे. वेट किती चांगल्या पद्धतीने ट्रान्सफर करतायत वीरू हे आपल्याला पाहावं लागेल. फलंदाजी म्हटली की त्यामध्ये टेक्निक तुमची झळकत असते आणि तीच टेक्निक आतापर्यंत चांगली दाखवलेली आहे फलंदाज वीरूने. उंच पुरे फलंदाज आहेत. ज्या पद्धतीने एखादा वृक्ष तोडण्यासाठी तुम्ही कुऱ्हाड फिरवता त्याच पद्धतीने बॅट फिरली होती आणि बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला होता. बॅटचा फ्लो अत्यंत चांगला आहे.
32 धावा, याचबरोबर धावपलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण पाहू शकाल 13 चेंडू आणि 28 धावा असं समीकरण यानंतर उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. या अगोदर 11 चेंडू झालेले आहेत ज्ञानेश्वर आणि त्यामध्ये धावा बनलेले आहेत 32, उर्वरित चेंडू आहेत 13 आणि त्यामध्ये धावा बनवायच्या आहेत 28. परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे की ज्यामध्ये यानंतर काय होणार आहे हे तुम्ही खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. एखादी घटना मैदानाच्या आतमध्ये अशी घडते की सामन्याचा कोर्स पूर्णपणे चेंज होतो, सामन्याचा मोमेंटम चेंज होतो. अशी एखादी घटना मैदानाच्या आतमध्ये घडेल का? हे दोन्ही फलंदाज अत्यंत मोठे फलंदाज आहेत, धाकड फलंदाज आहेत. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिजन कडे चेंडू जातोय. ज्ञानेश्वर चिकणे तिकडे उपस्थित आहेत. चेंडू अडवला, फेकी झाली. 2 धावा दरम्यान मिळालेल्या आपण पाहिलं. यष्टीरक्षक थोडे नाराज आहेत या फेकीवर, परंतु फेकी कितीही द्रुत गतीने जरी आली असती तरी ह्या 2 धावा तिकडे कदाचित पूर्ण झाल्याच असत्या. 2 षटकं संपली ज्यामध्ये फलंदाजी अत्यंत चांगली झालेली आहे. 34 धावा धावपलकावर आणि 40+ क्रिकेट म्हटलं की ड्रिंक्स ब्रेक हा ऑटो मोडवर असतो, कोणतीही सूचना द्यायची गरज नाही. तुमचा चेंडू दुसऱ्या षटकातील शेवटचा फेकला गेला की लगेचच खेळाडू तयार असतात. आणि नवीन 40+ क्रिकेट संघटनेतील एक अत्यंत सिनियर खेळाडू जितू मामा इथे पाण्याची उपलब्धता करण्यासाठी आलेले आहेत. ही वेळ आहे गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी प्लॅन्स एक आखण्याची. आणि जितू मामा यांच्या सुद्धा खूप आठवणी आहेत नवीन 40+ क्रिकेट संघटनेतील. क्या बात आहे. या अगोदर अनेक बक्षिसांची खरं तर खैरात झालेली आपण पाहिलेली आहे. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना कुटुंबाप्रमाणे खरं तर सगळ्यांना वागवत आहे. आणि या स्पर्धेची आता चुरस आणखी वाढलेली आहे. या स्पर्धेमध्ये अनेक आकर्षक बक्षिसं इथे आता खरं तर वितरित केली जाणार आहेत. नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय गणेशदादा केनी यांच्या वतीने एक अनाउन्समेंट इथे होत आहे की उद्या ठीक दुपारी 1 वाजल्यापासून आपल्या रेग्युलर शेड्यूलला सुरुवात होईल. आणि पहिल्या सामन्यापासून तुम्हाला सॉफ्ट ड्रिंक आणि त्याचबरोबर हॉट ड्रिंक सुद्धा इकडे प्रोव्हाइड केल्या जातील. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज आणि व्यक्तिगत बक्षिसं जितकी फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीरासाठी ठेवली गेलेली आहेत त्याच्या व्यतिरिक्त आकर्षक बक्षीस अर्थात सोन्याचं कॉइन सुद्धा तुम्हाला तिथे दिलं जाईल. त्याचमुळे उद्यापासून खरं तर खेळाडू अत्यंत त्वेषाने मैदानाच्या आतमध्ये उतरतील. त्यांना ही ऊर्जा मिळालेली आहे, यामध्ये तीळमात्र शंका नाही. यावेळेस फलंदाज बाद झालेले खरं तर आपण पाहिलेले आहेत. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 34-34 आणि अभिबाद झालेले आहेत. नवीन फलंदाज आपण पाहूया कोणते येतात. क्रमांक 3 साठी जरा द्रुत पावलाने या नवीन आलेले फलंदाज प्रकाश मला असं वाटतं मार्गस्थ होत आहेत ज्वाली स्पोर्ट्स कामतगर संघाच्या वतीने क्रमांक 3 साठी. क्रमांक 3 ला फलंदाजी करण्याचं सौभाग्य अर्थात प्रत्येकाला लाभत नाही. त्यासाठी तुमच्याकडे असणारे स्किल्स, तुमच्याकडे असणारी गुणवत्ता ही पाहिली जाते. कारण क्रमांक 3 ची जी पोझिशन आहे अत्यंत कळीची आहे. म्हणजे आपण लेदर बॉलचा जर विचार केला तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये केन विल्यमसन सारखा फलंदाज आहे, क्रमांक 3 वर फलंदाजी करतोय. विराट कोहली सारखा फलंदाज आहे, क्रमांक 3 वर फलंदाजी करत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. 11 चेंडू आणि 26 धावा हे समीकरण तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. या अगोदर जी चर्चा छेडली गेलेली आहे ती आपण पुढे घेऊनच जाऊ. यावेळेस गती परिवर्तित करून खरं तर इथे हा चेंडू हाताळला होता गोलंदाजाने. आणि पाहायचं इथे पंचांकडे आशाभूत नजरेने पाहतायत तिथे, परंतु पंच मात्र स्थिर आहेत. एक्झॅक्टली काय झालं आपल्या टेलिव्हिजन रिप्ले मध्ये आपण पाहूया. स्विच करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा असावा, यस साइड अँगलने दाखवले जात आहे. आणि अगदी बॅट आणि पॅड मधून चेंडू दरम्यान निघून गेला होता आणि यष्टी रक्षकाच्या हातामधून चेंडू यष्ट्यांवर आदळला होता त्यानंतर. परंतु आपण फलंदाज पाहिले तर ते त्यांच्या बॅटिंग क्रीजमध्ये सुखरूप होते. त्याचमुळे कोणतेही नुकसान इथे सोसावं लागलं नाही फलंदाजी करणाऱ्या संघाला ज्वाली स्पोर्ट्स कामतगरला. 34 ऑन दी बोर्ड, 34 धावा धावपलकावर 10 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण यानंतर उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल.
योगेश चिकणेच्या वतीने हे षटक हाताळलं जात आहे. योगेश यांच्याकडे विविधता आहे, त्याचा वापर सुद्धा ते चांगल्या पद्धतीने करतायत. खरं तर तुमच्याकडे ज्ञान असणं रमेश महाराज ही वेगळी गोष्ट आहे आणि ते योग्य वेळेला तुम्हाला वापरता येणं ही त्यापेक्षा वेगळी गोष्ट आहे. म्हणजे ज्ञानाचं योग्य उपयोजन योग्य वेळेला तुम्हाला करता आलं पाहिजे आणि तेच करतोय आतापर्यंत योगेश चिकणे. इथे स्विच करण्याचा प्रयत्न, फलंदाजाला इथे खरं तर बुचकळ्यात पाडणारी गोलंदाजी केली जाते. वन स्टेप अहेड दॅन बॅटर असं म्हटलं जातं. गोलंदाजी करताना तुमची थिंकिंग क्लिअर असणं अत्यंत गरजेचं आहे. यावेळेस इथे कमी गतीने हाताळला गेलेला चेंडू आखूड टप्प्याचा पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने वळतोय आणि कसा बसा इथे फटका खेळण्यामध्ये समर्थ ठरले फलंदाज. एक धाव याचमुळे मिळाली. गोलंदाजी करणारे गोलंदाज मला असं वाटतं शैक्षणिक क्षेत्रामध्ये नावाजलेलं एक नाव आहे आणि शिक्षक आहेत, त्याचमुळे प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये करण्यामध्ये ते समर्थ ठरलेले आहेत आतापर्यंत. पाहायचं आहे वीरू कशा पद्धतीने टॅकल करतायत त्या गोलंदाजाला. शेवटचा चेंडू 7 मध्ये 25 धावांची गरज असताना या षटकामध्ये फक्त आणि फक्त एक धाव खर्च केलेली आहे गोलंदाज योगेश चिकणे या गोलंदाजाने. अगोदरच्या दोनही गोलंदाजांवर फलंदाज तुटून पडले होते, परंतु या सगळ्या गोष्टीचा खरं तर विचार न करता मानसिक खच्चीकरण स्वतःचं न होऊ देता गोलंदाजी केलेली आहे. सामना इथे आता गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे थोडा झुकलेला आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचं षटक यानंतर मार्गस्थ असेल. 6 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथे उरलेलं आपण पाहू शकाल. काय गोलंदाजी केलेली आहे योगेश चिकणे या गोलंदाजाने. एक धाव खर्च केली, एक महत्वपूर्ण फलंदाज सुद्धा बाद केलेला आहे. ज्या पद्धतीची सुरुवात मिळालेली होती 2 षटकानंतर असं वाटत होतं की सामना फलंदाजी करणारा संघ इथे सहजगत्या जिंकेल. आमचे समालोचक मित्र प्रमोद पाटील यांचं आगमन झालेले. या प्रमोद, विनंती असेल यानंतर तुमचाही आवाज आमच्या प्रेक्षकापर्यंत तुम्ही पोहोचवा. समालोचना बरोबर मनोरंजन हे जी सांगड आहे ती गेली अनेक वर्ष प्रमोद पाटील यांनी जपलेली आहे आणि त्याचमुळे यानंतर त्यांनाही आपण ऐकणार आहात. रात्रकालीन क्रिकेट हे थोडी सुस्ती जर तुमच्या डोळ्यांवर आली असेल तर मात्र ती त्यानंतर उडणारच आहे, त्यामध्ये ती मात्र शंका नाही. कारण प्रमोद पाटील यांचं समालोचन यानंतर येणार आहे. 25 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 25 धावा. खरं तर भाषेच्या 2 बाजू असतात किंवा 2 अंग असतात. एक बोली भाषा असते आणि दुसरी प्रमाण भाषा असते. आता या दोघांचं जर कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायचं असेल तर प्रमोद पाटील यांच्याकडे तुम्हाला पाहावं लागेल. 25 धावांची गरज आहे. सामन्याचा मोमेंटम पूर्णपणे चेंज झाला. 2 षटकांच्या अखेरीस सामना असताना खरं तर ज्ञानेश्वर ही चर्चा आपण केली होती की सामना कधीही बदलतो क्रिकेटचा, त्यामध्ये फार काही चमत्कारिक व्हावं लागत नाही. आणि हे ते जे तिसरं षटक होतं की जे योगेश चिकणे याने हाताळलं, त्याचमुळे आता हा सामना बदललेला आहे आणि या गोलंदाजांनीही चांगली कामगिरी खरं तर या षटकामध्ये आतापर्यंत केलेली आहे. 4 चेंडूंचा काही शेष आहे. 25 धावांची गरज आहे. यशवंत पाटील यांचं यशवंत षटक मैदानाच्या आतमध्ये हे ठरत आहे. इथे स्टेप आउट होऊन खेळून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. चेंडूपाईचा कोणताही संपर्क नाही. आता मात्र समीकरण टोकाचं बनलं नाही तर ते थोडं अशक्यतेकडे चाललेलं आहे. कारण 3 चेंडूंमध्ये 25 धावा बनवणं हे अत्यंत कठीण आहे. म्हणजे इथून रमेश महाराज तुम्ही भाटाळेपर्यंत जरी चेंडू टोलवला तरी क्रिकेटमध्ये 6 धावा मिळतात. त्याचमुळे आता 3 षटकार जरी आले तरी 18 पर्यंत धावफलक जाईल. परंतु तरी सुद्धा काही काही सामने आम्ही असे पाहिलेले आहेत की जिकडे एका चेंडूंमध्ये 14 धावांची गरज होती आणि त्यानंतर लागोपाठ 2 नो चेंडू आले होते, लागोपाठचे 2 षटकार आले होते. म्हणजे एकही चेंडू खर्च नव्हता, 14 धावा सुद्धा क्रिकेटमध्ये बनतात. पाहायचंय 3 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज लवकरात लवकर या. मला असं वाटतं मयूर येत आहेत. मयूर म्हटलं की आक्रमकतेचं दुसरं नाव, परंतु आता त्यांची देहबोली ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये ते येत आहेत त्यावरून असं समजतं की फलंदाजी करणारा संघ हा संकटाने घेरलेला आहे. बऱ्याचदा तुमची बॉडी लँग्वेज खूप काही स्पष्ट करत असते. क्रिकेट म्हटलं की काही फलंदाज इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्यांचं ॲग्रेशन दाखवतात बॉडी लँग्वेज मधून, ज्यामध्ये विराट कोहलीचं नाव आपण निश्चितच घेऊ शकतो. काही खेळाडू आहेत ते काम अँड कंपोज्ड असतात. MS धोनी सारखे खेळाडू, रोहित शर्मा सारखे खेळाडू
काम अँड कंपोज्ड. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होणं स्वाभाविक आहे, परंतु आता इथे पराभव आपल्या नजरेसमोर आहे मयूर आणि त्याचबरोबर फलंदाज बिरूच्या. बघा, कधी कधी तुमच्याकडे किती चांगले फलंदाज जरी असतील तरी ते फलंदाज तुम्हाला सामना जिंकून देतीलच का, हा फार मोठा महत्वाचा प्रश्न आहे. आणि क्रिकेट म्हटलं की तुमची सांघिक कामगिरी अत्यंत महत्वाची असते. पहिल्या सत्रामध्ये देवानंद याच्या 20 धावा, त्याचबरोबर 20 धावा आपण पाहिल्या पप्या काबूकरच्या, 11 धावा पप्या काबूकरच्या आणि दीपक पाटीलच्या 20 धावा. सांघिक कामगिरी चांगली झाली. हा चेंडू वाईड आहे आणि त्याचमुळे 59 धावा बनल्या होत्या. इथे वीरूचं कॉन्ट्रीब्युशन चांगलं आलं. अविनय षटकाराने सुरुवात केली, परंतु दुसऱ्या कोणत्याही फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आली नव्हती. समोरच्या दिशेने फटका, इथे सजवलाय फलंदाज, इथे धावा घेत नाही, याचाच अर्थ हे सत्र संपलं आणि हा सामना जिंकलेला आहे तो म्हणजेच जय गावदेव वडूनवगरी या संघाने जिंकलेल्या